विधान परिषद निवडणुकीमध्ये मतांची फाटाफूट टाळण्यासाठी आमदारांची 5 स्टार हॉटेलमध्ये शाही बडदास्त ठेवण्यात आली आहे। यासाठी लाखो रुपयांचा चुराडा कसा केला जातोय तुम्हीच पहा। महाराष्ट्रात पुन्हा एकदा 5 स्टार पॉलिटिक्स। घोडे बाजाराची भीती, आमदारांची शाही बडदास्त। लाखो रुपयांचा चुराडा, होऊ दे खर्च। विधान परिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट टाळण्यासाठी सगळेच राजकीय पक्ष कामाला लागलेत। आपापल्या पक्षांच्या आमदारांची खास बडदास्त ठेवण्यात आली आहे। त्यासाठीच आमदारांचा मुक्काम मुंबईतल्या 5 स्टार हॉटेल्समध्ये हलवण्यात आलाय। आधीच उद्योगपती अंबानींच्या मुलाचं लग्न असल्याने देश विदेशातून अनेक पाहुणे मुंबईत आलेत। त्यात आता आमदारांचीही सोय 5 स्टार हॉटेलमध्ये करण्यात आल्यानं हॉटेल्सची भाडीही वाढलीत। भाजपने बाहेरगावच्या आमदारांची व्यवस्था कुलाबा इथल्या हॉटेल प्रेसिडेंटमध्ये केली आहे। या हॉटेलमध्ये एका सूटचा खर्च 15,000 रुपये, म्हणजे भाजप आमदारांसाठी सुमारे 15 लाख रुपये खर्च होणार आहे। शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांची सोय वांद्रे इथल्या ताज लँडसेंड हॉटेलमध्ये करण्यात आली आहे। या हॉटेलमध्ये रूमचं भाडंही प्रत्येकी 15 ते 25,000 रुपये आहे, म्हणजे शिंदे गटाच्या आमदारांसाठी सुमारे 12 लाख रुपये खर्च होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांचा मुक्काम ललित हॉटेलमध्ये आहे। ललित हॉटेलच्या एका सूटचं भाडं 14 ते 20,000 रुपये इतकं आहे, म्हणजे अंदाजे खर्च होतो सुमारे 6 लाख रुपये। तर शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांनाही परळच्या ITC ग्रँड सेंट्रल हॉटेलमध्ये ठेवण्यात आलंय। या हॉटेलचं भाडं 12 ते 15,000च्या दरम्यान आहे, म्हणजे हॉटेल बिलापोटी सुमारे 3 लाख रुपये खर्च होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटानं आपल्या आमदारांना कोणत्याही 5 स्टार हॉटेलात ठेवलेलं नाही। आमदारांना हॉटेलात ठेवून त्यांच्यावर अविश्वास दाखवणं योग्य नाही, असं जयंत पाटील म्हणाले। हॉटेलमध्ये आमदारांना ठेवून त्यांच्यावर अविश्वास दाखवणं योग्य आहे असं मला वाटत नाही। आणि ज्यांचा शेवटी आमच्या आमदारांच्यावर विश्वास आहे, अनेक प्रसंगातून ताऊन सुलाखून आमचे आमदार निघालेत, आणि त्यामुळे मला खात्री आहे की पक्षाच्या धोरणाप्रमाणे ते वागतील। तर महाविकास आघाडीचे 3ही उमेदवार विजयी होतील असा दावा संजय राऊतांनी केलाय। महायुतीने आपले आमदार सांभाळावेत असा टोलाही त्यांनी लगावलाय। शिवसेनेचे सर्व आमदार 15 हे उपस्थित होते। काही गैरहजर होते, ते गावाला आहेत। ग्रामीण भागातले आमदार मुंबईत पोहोचले नाही, ते आज पोहोचतील। शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर ते महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। जयंतराव पाटील, भाई जयंत पाटील शेका पक्षाचे, हे सुद्धा महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। प्रज्ञा सातव या सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। आणि मला खात्री आहे, जी रणनीती आम्ही बनवली त्यानुसार 3ही उमेदवार उद्याच्या विधान परिषद निवडणुकीत विजयी होतील। कोण काय बोलताय हे सोडून द्या, त्याने आपापले आमदार सांभाळावे। विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने 5 स्टार हॉटेल पॉलिटिक्स पुन्हा एकदा चर्चेत आलाय। आता एवढा सगळा बंदोबस्त केल्यानंतर तरी सगळे आमदार आपापल्या पक्षाच्याच उमेदवारांना मतदान करणार का, याचं उत्तर शुक्रवारी मतमोजणीनंतर स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।